नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय पनीरची भाजी आणि तंदूर रोटी. तर त्यासाठी आपण इथं साहित्य घेतलं. तर सर्वात आधी आता आपण इथं अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. त्यासाठी आपल्याला इथं बेकिंग पावडर अर्धा चमचा लागणार आहे, चवीनुसार मीठ, थोडी साखर, 2 चमचे तेल लागणार आहे. तर सर्वात आधी आपण पीठ चाळून घेऊया. म्हणजे मैदा इथं आपण छान असा चाळून घेऊया. तर मैदा आपला बघा चाळून झालेला आहे. ह्यामध्ये आता चवीनुसार मी मीठ टाकून घेते. त्यानंतर बेकिंग पावडर घेतली आपण अर्धा चमचा. त्यानंतर किंचित आपल्याला इथं साखर पण टाकायची आहे आणि 2 चमचे आपण इथं तेल टाकलेलं आहे. सर्व साहित्य आपलं इथं टाकून झाले. किंचित मी ह्यात चमचाभर दही पण टाकते, म्हणजे आपल्या तंदूर आहेत ते छान अशा मऊ सॉफ्ट होतील. त्यासाठी 1 चमचाभर मी दही इथे टाकलेलं आहे. आता सर्व साहित्य छान असं ह्या पिठामध्ये मैद्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ आहे ते छान मळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण छान असं हे पीठ आता मळून घेणार आहे. जास्त पातळ पीठ मळायचं नाही किंवा जास्त घट्टही नाही. छान असं मऊ लुसलुशीत आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. आता ह्याला आपण तेल लावून घेऊया आणि पुन्हा एकदा छान मळून याचा व्यवस्थित असा गोळा आपण करून ह्याला झाकून एक 10-15 मिनटं व्यवस्थित असं ठेवून देऊया. तर अशा पद्धतीने बघा आपण हे छान असं बघा पीठ मळून घेतलेलं आहे. आता ह्याला आपण वरून तेल लावून घेतलं आहे आणि वरून ह्याला झाकण टाकून आपण तोपर्यंत इथं भाजीची तयार करूया. तर भाजीची साहित्य घेतलं आहे बघा. तर सर्वात आधी आपण इथं पनीर घेतलेलं आहे, अमूलचं पनीर घेतलेलं आहे आपण. तर अर्धा पाव मी इथं पनीर घेतले. त्यासाठी बघा एक छोटा कपभर इथं आपण फ्रेश मटर घेतलेला आहे. त्यानंतर बघा इथं आपण 2 कांदे घेतलेत. 2 ते 3 कांदे मीडियम साईजचे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. त्यानंतर बघा 2 टोमॅटो पिकलेले आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. त्यासाठी बघा इथं आपण आल्याचा अर्धा इंच तुकडा घेतलाय. 5 ते 6 लसूण पाकळ्या लागणार आहेत आपल्याला. त्यानंतर इथं काजू घेतलेत आपण 6-7. त्यामुळं ग्रेव्ही छान होणार आहे आपली. त्यासाठी मी काजू घेतलेत. कोथिंबीर घेतली आहे आपण. चवीनुसार मीठ घेतलंय. मसाल्यामध्ये बघताल तर अर्धा चमचा आपण इथं हळद घेतली. त्यानंतर बघा पनीर मसाला 1.5 चमचा, लाल मिरची पावडर 1.5 चमचा आणि धने जिरे मी इथं कुटून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने साध्या सिंपल पद्धतीने आपण हे मसाले घेतलेत. त्यानंतर तेल लागणार आहे आपल्याला आणि थोडंसं पाणी लागेल. तर सर्वात आधी आता आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी जाड बुडाची कढई घेतली, त्यामध्ये आपण तेल टाकलेले. आता त्यामध्ये सगळ्यात आधी आपण थोडा कांदा परतून घेऊया 1-5 मिनटं. त्यानंतर त्यामध्ये आल्याचे तुकडे, लसूण पण टाकून घेणार आहे आपण. आणि त्यानंतर आपण काजू घेतलेत 7, ते पण आपण इथं टाकून घेतलेले. आता आपल्याला हा कांदा आहे थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. तर 1-5 मिनटं आपल्याला हा कांदा आहे तो छान सुट्टा होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर आता इथं बघा मी टोमॅटो टाकलेला आहे. आता टोमॅटो आपल्याला छान इथं एकजीव होईपर्यंत गुलाबी रंगावर सर्व आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये आता कोथिंबीर पण आपण थोडीशी टाकून घेऊया. तर अशा पद्धतीने बघा आपण हलका असा हा मसाला आहे तो भाजून घेतलेला आहे. गॅस बंद करून टाकलेला आहे. आता आपण थोडा मसाला थंड झाला की ह्याला आपण लगेचच आता वाटून घेणार आहे. तोपर्यंत बघा इथं मटर घेतला आहे मी अर्धा कप. तो थोडा पाण्यामध्ये उकळून घेऊया, म्हणजे तो कच्चा राहणार नाही. किंचित त्यासाठी मीठ टाकलेले. आता मसाला पण आपला छान थंड झाला आहे. तर आता मिक्सरमध्ये घेऊन आपण ह्याला बारीक छान अशी मऊसूत अशी पेस्ट बनवून घेऊया. तर इथं बघा मसाला आपला छान वाटून झालेला आहे. आता पनीर मी एका ताटात सोडून घेतले. मटार पण आपले बघा थोडेसे शिजवून घेतलेले आहेत. आता एक कढई ठेवली आपण. कढईमध्ये साधारण 1.5 ते 2 पळ्या मी तेल वापरणार आहे. तेल थोडं जास्त वापरले. तेल तापले की त्यामध्येच आपण हा मसाला सर्वात आधी टाकतोय. मसाला तेलामध्ये टाकल्यामुळं भाजीला पण तरी छान येते, कलरही छान येतो. त्यामुळे सर्वात आधी मी तेलात मसाला टाकलेला आहे
आणि त्यानंतर वाटलेला मसाला आपण ह्यामध्ये घालून घेऊया. तर मसाला बघा मी टाकून घेतलेला आहे. व्यवस्थित असा आपल्याला हा मसाला ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत पूर्ण असा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोवर हा मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता आता मसाला आपला परतायला लागलेला आहे. अजूनही आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं नाही आहे. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला बाकीचं साहित्य इथं घालायचं नाही आहे. तर इथं बघा भाजीला छान तेल सुटले. थोडंसं आता मीठ टाकून घेते मी आणि पुन्हा एकदा 1-2 मिनटं मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा. जेवढा मसाला तुम्ही छान परताल तेवढी भाजी तुमची मस्त अशी हॉटेलच्या चवीची होणार. तर इथं बघू शकता छान असं बघा तेल सुटले सगळीकडनं. आता वेळ झाली पनीर आणि मटार टाकण्याची. तर इथं बघू शकता मस्त असं तेल सुटले, छान मसाला आपला परतून निघालेला आहे. बिलकुल घाई करायची नाही. त्यानंतर बघा इथं आपण उकडलेले मटार आहेत ते घालून घेतलेत सर्वात आधी. मटार टाकून 1-2 मिनटं आपण हे परतून घेऊया आणि त्यानंतर आपण इथं पनीर आहे ते टाकून घेतलेले. आता ही भाजी व्यवस्थित अशी वर खाली करून घेऊया. तर भाजी आपल्याला जास्त पातळ न करता लपलपीतच आपल्याला भाजी करायची. त्यामुळं आता ह्याच्यामध्ये साधारण आपल्याला एक अर्धा ते 1 ग्लास छोटा आपण इथं पाणी वापरणार आहे ते इथं मी टाकून घेते. तर इथं बघा ग्लासभर पाणी टाकले. अजून थोडं किंचित मीठ कमी होतं ते पण टाकून घेतलेलं आहे. तर पुन्हा थोडंसं पाणी मी झाऱ्यावर टाकलं. भाजी एकसारखी करून घेऊन आपल्याला ह्याला झाकण टाकून छान असा जरा कलर येईपर्यंत हिला शिजवून घ्यायची. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. गॅस मीडियम ठेवला आहे आपण आणि ह्याच्यावर आपल्याला आता अर्धं झाकण टाकायचे. तर इथं बघू शकता अर्धं झाकण टाकून आपण ठेवलं होतं. तर झाकण 2 मिनिटानंतर काढले आणि किंचित अशी मी इथं साखर टाकलेली आहे. तर भाजीची थोडी साखर टाकल्यानंतर चव छान लागते. त्यामुळे आपण साखर वापरली. तर इथं बघू शकता एक 5 मिनटं भाजी मी चांगली शिजवून घेतलेली आहे आणि मस्त आपला हा पनीर मसाला अगदी घरगुती स्टाईलचा तयार झालेला आहे. तर ह्याच्यावर पुन्हा एकदा आपण झाकण टाकूया आणि गॅस बंद करून भाजीची कढई बाजूला ठेवूया. तर लगेचच बघा आता आपण इथं तंदूर रोटी बनवायला घ्यायची. तर त्यासाठी बघा मी इथं लोखंडी तवा वापरलेला आहे. तर शक्यतो तुम्ही नॉनस्टिक वगैरे वापरण्यापेक्षा लोखंडी तव्यावर ह्या रोट्या आपण इथं आज करणार आहे. तर पीठ पुन्हा एकदा पळपटवर छान लाटून घेऊया. मस्त बघा मऊसूत असं आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर पुन्हा एकदा पळपटवर चांगलं ह्याला आपण मळून घेऊया. तर जेवढं छान पीठ मळून घेता येईल तेवढं तुम्ही इथं घेऊ शकता. तेवढी आपली जी रोटी आहे ती एकदम छान होणार आहे. तर मीडियम साईजचे आता मी 5-6 इथं गोळे काढून घेते. जेवढ्या रोट्या आपल्याला बनवायच्या तेवढेच आपण इथं गोळे आता इथं तयार करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने बघा आपण इथं गोळे तयार करून घेणार आहे. एक 5 ते 6 मी इथं हे गोळे तयार करून घेते. तवा पण आपला आता छान तापायला लागलेला आहे. तर आता आपण इथं पहिली रोटी बनवून घेऊया. तर थोडंसं मी पीठ लावून घेतलं आहे. त्यानंतर आता लाटण्याने आपल्याला ह्या व्यवस्थित अशा ह्या रोट्या लाटून घ्यायच्या. तर जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड पण आपल्याला ही रोटी लाटायची नाही आहे. तर आकार छान असा तुमच्या मनाने तुम्ही बनवा. तुम्ही गोल बनवू शकता किंवा उभट पण बनवू शकता. पण आपण इथं आज उभटच अशा ह्या रोट्या बनवणार आहे. तर दिसायलाही सुंदर दिसतात. थोडं हाताने ह्याला आपण त्या लांब करून घ्यायच्या. तर इथं बघू शकता थोडा लांबटपणा दिलेला आहे मी हाताने. सहज असं हे पीठ ताणलं जातं. वरून थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीरची भाजी खालच्या साईडने करून आपण ह्याला आता वरून थोडंसं आता पाण्याचा हात लावणार आहे. तवाही आपला छान तापलेला आहे. आणि आता पाण्याची भाजी खालच्या साईडने करून आपण ही पहिली रोटी ती तव्यावर टाकलेली आहे.
थोडासा तवा मी इथं आता पालथा करून घेते. तर इथं बघू शकता पहिली रोटी आपली छान अशी तयार झाली. वरून त्याला तुम्ही बटर लावू शकता, तूप लावू शकता किंवा तुम्ही थोडंसं तेल लावू शकता आणि नाही लावलं तरी चालू शकतं. पण मी इथं बघा आता तेलाचाच वापर केलेला आहे. तुम्ही ह्याला बटर लावू शकता. बटरमुळं रोटी खाण्यासाठी छान लागते आणि छान अशी लोखंडी तव्यावर आपली ही मस्त अशी बघा ही तंदूर रोटी तयार झालेली. तर अशा पद्धतीने बघा छान अशी ही पहिली आपली तंदूर रोटी तयार झालेली आहे. तर दुसरी पण आपली तंदूर रोटी ह्याच पद्धतीने आपण तयार करणार आहे. लोखंडी तवा असल्यामुळे आपल्याला ही न तवा पालथा करता सुद्धा तुम्ही तव्यावर पण फक्त भाजू शकता. छान भाजून मस्त अशी ही रोटी तयार होती बघा. पुन्हा एकदा ह्याला आपण आता चांगलं पाणी लावून घेऊया आणि पाण्याची साईड खालच्या बाजूने करून आपण ही रोटी तव्यामध्ये टाकून घेतलेली आहे. गॅस थोडा मोठाच ठेवलेला आहे मी. ते एका वेळेला आपण इथं 2 या रोट्या तव्यात टाकल्यात, कारण तवा जास्त मोठा आहे त्यामुळे बसू शकतात. तर इथं बघू शकता तुम्ही छान अशा बघा सुंदर दिसणाऱ्या आणि मऊसूत अशा आपल्या एकदम लुसलुशीत अशा ह्या अगदी घरगुती पद्धतीने आपण ह्या तंदूर रोट्या तयार केलेल्या आहेत. इथं बघू शकता दिसायला तर सुंदर झाल्यात, तेवढ्या पण एकदम छान लुसलुशीत ह्या तंदूर रोट्या तयार झालेल्या आहेत. आता आपली भाजी पण तयार झालेली खाली उतरून घेतली. तर आता आपण इथं ताट बनवायला घेणार आहे. तर आता आपण इथं सोबत इथं कांदा पण ठेवलेला आहे आणि आता छान अशी ही भाजी आपण इथं वाढायला घेतलेली आहे. तर इथं बघू शकता मस्त अगदी हॉटेलच्या चवीची घरगुती पद्धतीची आपण ही पनीरची भाजी आज तयार केलेली आहे आणि सोबत आपण ह्या छान अशा तंदूर रोट्या बनवल्यात. सेम अशी ह्याची बघा चव हॉटेलसारखी तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीने मस्त असा आपला आज तंदूर रोटी आणि पनीरची भाजी आपण इथं तयार केली. अगदी घरगुती पद्धत पण अगदी हॉटेलसारखी चव. अशा पद्धतीने बघा मस्त अशी मुलं पण खुश होतील, घरातली पण खुश होतील. अगदी जर बाहेर जेवायला जर तुम्हाला सारखं सारखं परवडत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही घरगुती छान असं हॉटेलसारखं जेवण बनवून खाऊ शकता. दिसायला तर सुंदर आहे पण चव पण तीच आहे अगदी हॉटेलसारखी. इथं बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी एकदा तरी करून बघा आणि जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.